नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत 30 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग, पेपर कटिंग बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। तर मी ते घेतलेले आहे 2 पेपर। एका पेपरवर आपला फ्रंट पार्ट कटिंग होतो, एका पेपरवर आपला बॅक पार्ट कटिंग होतो। तर मी ते टाकलेला आहे एक पेपर, त्यावर आपल्याला टाकायची आहे उंची ब्लाउजची। तर ब्लाउजची उंची आहे 12 इंच। 12 इंचावर एक आपल्याला अगोदर टिक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे 1 इंच व अशा पद्धतीने रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। तर आपलं ब्लाउज आहे 30 साईजचं, त्यामुळे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे इथे 4.5 इंच आणि पाठीमागील गळा हा डीप आहे, त्यामुळे आपल्याला शोल्डर हे कमी घ्यायचं असतं आणि साईजही कमी आहे, त्यामुळे मी इथे शोल्डर घेतला आहे 4.5 इंच आणि आर्महोल घेतला आहे 5.25 इंच, म्हणजेच 5 ला 2 रेषा कमी। तर आता टाकायचं आहे आपल्याला चेस्टचं माप, म्हणजे छातीचं माप। 30 साईज असल्यामुळे आपल्याला 30चा चौथा भाग करायचा आहे 7.5 इंच आणि त्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन टाकायचं आहे 1.5 इंच व अशा पद्धतीने रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला इथे टाकायचं आहे कमरेचं माप। तर कंबर आहे 24 इंच, 24चा चौथा भाग करायचा आहे 6.5 इंच, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच पाठीमागील टक्ससाठी। आणि आता ही रेषा आपल्याला जोडून घ्यायची आहे या पद्धतीने। तर इथे आपल्याला आर्महोलमध्ये अर्धा इंच हे अशा पद्धतीने टिक करून आपल्याला बाहेरच्या साईडने रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि आर्महोलला गोलाकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला। हे आपल्याला डीप नेकमध्ये करायचं असतं। तर पाहू शकता आपली पाठीमागील भागाची मार्किंग करून झालेली आहे। आता आपल्याला मार्किंगवरूनच कट करून घ्यायचा आहे पाठीमागील भाग। तर इथे जर आपलं साईजही कमी आहे आणि शोल्डर पाठीमागील गळा हा डीप आहे, त्याच्यामुळे शोल्डर आणि आर्महोल आपल्याला कमी घ्यायचं असतं। तर इथे पाहू शकता मी दुसरा पेपर घेतला आहे, त्यावर आपल्याला अगोदर खालच्या साईडने अर्धा इंच हे वाढून घ्यायचं असतं प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये। जर बेल्टचं ब्लाउज असतं तर आपण 1 इंच वाढून घेतलं असतं आणि आपल्याला हुकाच्या साईडने अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने रेषा ड्रॉ करून घ्यायची। जर बॅक ओपन असेल तर आपल्याला हे अर्धा इंच वाढवायचं नसतं आणि फ्रंट ओपन असल्याने आपल्याला हे अर्धा इंच वाढून घ्यायचं असतं। तर आता आपल्याला ही मार्किंग केली आहे, ते मार्किंग सोडून आपल्याला पाठीमागील भाग जशास तसा ठेवायचा आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला बरोबर ठेवून घ्यायचं आहे व जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे। तुम्ही अशा प्रकारे पेपर कटिंग बनवून ठेवू शकता व अर्जंट ब्लाउज असल्यास पेपर कटिंग डायरेक्ट ठेवून आपल्याला लवकरात लवकर कटिंग करता येते। तर पाहू शकता इथे आपली मार्किंग झालेली आहे। मार्किंग झाल्यानंतर आपल्याला हा पाठीमागील भाग काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला फ्रंट पार्टची मार्किंग करून घ्यायची आहे। तर इथे आपल्याला अगोदर उंची मोजायची आहे। तर पाहू शकता इथे समोरच्या भागाची उंची आलेली आहे 14 इंच आणि पाठीमागील भागाची उंची आली होती आपली 13 इंच। पाठीमागील भागामध्ये आपण 1 इंच वाढून घेतलं होतं आणि समोरच्या भागामध्ये आपण 2 इंच वाढून घेतलेलं आहे। तर मी ते डबल आपलं शोल्डरचं माप टाकत आहे आर्महोलचं अशा पद्धतीने आणि आपल्याला ही रेषा जोडून घ्यायची आहे। तर आता टाकायचं आहे आपल्याला गळ्याचं माप। तर मी ते गळा रुंदी घेत आहे 2 इंच। जर तुम्ही ब्लाउजला डोरी लावत असाल तर 2 इंच घ्या व ब्लाउजला डोरी लावत नसाल तर 1.25 इंच घ्या, म्हणजे 2 ला 2 रेषा कमी इतकं। आणि मी इथे गळ्याची लांबी घेतलेली आहे 6.5 इंच, तयार गोळा होतो 6 इंचाचा आणि अशा पद्धतीने चौकोन बॉक्स तयार करून घेतला आहे व त्यामध्ये गळ्याला गोलाकार देऊन घेणार आहे। आणि आता आपल्याला प्रिन्सेस कटच्या टक्ससाठी इकडून वाढून घ्यायचं असतं। तर मी ते मुंड्याच्या साईडने 1 इंच वाढवलेलं आहे आणि खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ही रेषा आपल्याला आता जोडून घ्यायची आहे या पद्धतीने। तर आता टाकायचं आहे आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउजचा टक्स। तर इथे आपल्याला रुंदी घ्यायची आहे टक्सची 3.5 इंच घ्यायची आहे अगोदर अशा पद्धतीने आणि टक्स पॉईंट घ्यायचा आहे 10 इंचावर या पद्धतीने।
आणि आपल्याला इथून मोजायचं आहे 3.5 इंचावर। खालच्या साईडने आपण 3 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे, तर आपल्याला इथे 3.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि आता ही रेषा आपल्याला जोडून घ्यायची आहे। ही रेषा जोडल्यानंतर आपल्याला रेषेच्या बाजूलाच 1.5 इंच इतकं अंतर घ्यायचं आहे। जे आपण इकडे वाढवून घेतलं आहे ना, ते अंतर आपल्याला इथे घ्यायचं असतं 1.5 इंच टक्ससाठी। आणि 1.5 इंच आपल्याला अशा पद्धतीने वर घ्यायचं आहे व रेषा ड्रॉ करून घेऊन आपल्याला प्रिन्सेस कटला शेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने। आणि आता हे शेप आपल्याला इथपर्यंत जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने। व खालच्या साईडने आपल्याला 1/2 इंच म्हणजेच आपल्याला अर्धा इंचापेक्षा कमी करून घ्यायचं असतं। तर आपली मार्किंग समोरील भागाची मार्किंग करून झालेली आहे। आता आपल्याला ही मार्किंग कट करून घ्यायची आहे। तर आता आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे। तर मी या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केले आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा। तर पाहू शकता इथे समोरील भागाची पूर्ण कटिंग करून झालेली आहे। तर आता आपल्याला पाठीमागील गळ्याचं माप टाकायचं आहे। तर आपल्याला 2 इंचावर एक गळ्याच्या रुंदीसाठी टिक करायची आहे 2 इंचावर। आणि गळ्याची लांबी घेतली आहे मी 9 इंच। खालच्या साईडने मी गळ्याची रुंदी घेतली आहे 3 इंच अशा पद्धतीने। आणि आपल्याला चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्ही कोणताही आकार देऊ शकता, मी चौकोन बॉक्सच ठेवणार आहे, चौकोनच या पद्धतीने। आणि कट करून घ्यायचं आहे। तर आपली ते पाठीमागील भागाची समोरील भागाची मार्किंग करून कट करून झालेलं आहे। आता आपल्याला कट करायची आहे बाही। त्यासाठी मी ते डबल फोल्ड केलेला पेपर घेतलेला आहे। या पद्धतीने आपल्याला पेपर घ्यायचा आहे व तो डबल फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने। आणि आपल्याला फोल्डेड साईडकडून म्हणजेच बंद बाजूकडून आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे। तर बाही आहे 4 इंचाची, मी ते 4 इंचावर एक टिक मार्क करून घेणार आहे। आणि त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। जर बिना अस्तरची बाही असेल तर आपल्याला 1.5 इंच वाढवायचं असतं आणि अस्तरची असेल तर 1 इंच वाढवायचं असतं। या पद्धतीने रेषा ओढून घ्यायची। तर आपल्याला बाहीची रुंदी टाकण्यासाठी अगोदर पाठीमागील भाग घ्यायचा असतो आणि त्याचं आर्महोल मोजायचं असतं या पद्धतीने। आपल्याला इंच टेप हा बरोबर ठेवून मोजून घ्यायचा आहे आर्महोल। जे आपण शिलाई मार्जिन घेतलेलं असतं 1.5 इंच किंवा 2 इंच, ते शिलाई मार्जिन सोडून आपल्याला आर्महोलची गोलाई मोजायची असते। तर आपली आर्महोलची गोलाई येत आहे 6.5 इंच। तर इथे आता बाहीची रुंदी घ्यायची आहे 6.5 इंच। तर इथे टाकायची आहे आपल्याला बाहीची रुंदी 6.5 इंच आणि चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर बाही ही 4 इंचाची असल्यामुळे आपल्याला डाऊन करायची आहे 2.5 इंचावर आणि अशी तिरकस रेषा आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे। व त्यापुढे आपल्याला आता इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच आणि बाहीला शेप देऊन घ्यायचा आहे। तर इथे टाकायची आहे आपल्याला बाहीची रुंदी 6.5 इंच आणि त्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन टाकायचं आहे 1.5 इंच या पद्धतीने। आणि खालच्या साईडने आपल्याला टाकायची आहे बाहीची गोलाई, पूर्ण मोजायची आहे आणि इथे अर्धी गोलाई टाकायची आहे। तर अर्धी गोलाई येत आहे 5 इंच आणि त्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 इंच टाकायचं आहे व हे पॉईंट आता आपल्याला जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने। तर पाहू शकता इथे आपली बाहीची मार्किंग करून झालेली आहे। आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे 30 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं।